नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयजी शिरसाट आणि महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचा आज सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी माळशिरस तालुका दौरा संपन्न झाला। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी नामदार भरतशेठ गोगावले व नामदार संजयजी शिरसाट यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी नामदार संजयजी शिरसाट आणि नामदार भरतशेठ गोगावले यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी प्रशासनातील पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयजी शिरसाट बोलताना म्हणाले, आजच्या या कार्यक्रमाला माझ्यासोबत आलेले भरतशेठ गोगावले ज्यांचा आग्रहामुळे आम्ही या ठिकाणी आलो, आमचे मित्र राम, या तालुक्यातील सर्व पदाधिकारी, विविध पक्षाचे नेते, खरं तर कार्यकर्त्याचा संयम आम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतोय। येऊन इतक्या वेळापासून तुम्ही बसलेले आहात आणि संयम कधी ढळू दिला नाही, ते तर आमच्याकडे असं नाही होत। अर्धे तर थांबवावं लागतात, अरे जाऊ नका रे बाबा बसावं। आणि तिकडे आता समाजाच्या कार्यक्रमाला जायचं, तिथेही 11 वाजेपासून लोक थांबलेले, तर आता 3 वाजायला लागले। परंतु या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळा आनंद जो मला वाटला। पक्षाचे मत काय असतील माहित नाही, परंतु कार्यकर्त्याचं मत एक आहे की या गावाचा, या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे। ही पॉझिटिव्ह लाईन ज्यांनी घेतली ना, त्याला कधी काही कमी पडत नाही। नसता मागण्या मागायच्या वेगळ्या, काम करायचं वेगळं, सगळ्याची एक कॉमन मागणी होती की आम्हाला या तालुक्याचा विकास करायचा। रामभाऊ, तुम्ही थोड्या मताने गेले, थोड्या मताने नाही, माणूस एक मताने जरी गेला तर गेला। चिंता करू नका, पुन्हा तयारीला लागा। मी तर मागं पहिल्यांदा सभागृहात तुमच्या विरोधी मला जो आला, तर त्यावर दरवेळेला म्हणायचं राजीनामा देतो, राजीनामा देतो। मला कधी देतो काही कळतच नाही। काही लोकांना ते माहित नसतं ना, आम्हाला तो अनुभव होतो ना, आम्ही गेलेलो। नवीन आलेला माणूस लय फटफट करत असतो। तुम्ही गावाचा सरपंच पहा, एकदा सरपंच झाला का तो म्हणतोय गावाचा मुख्यमंत्री मीच आहे, आणि मग त्या भावनेतून मग तो वागायला लागला ना, तर काही दिवसच चालतो, नंतर तो घरी आपणच पाठवतो। म्हणून या क्षेत्रामध्ये जेव्हा पाय टाकला त्या टायमाला त्या पद्धतीने राहिलं पाहिजे। मी त्यांच्यावर टीका करणार नाही, कारण की त्यांच्या स्वभावात ते नाहीच आहे। काही लोकांना जो आविर्भाव असतो की मी म्हणजे सर्व काही, मी म्हणजे सर्व काही नसते, जनता म्हणून आपण आहोत, आपल्याला खुर्च्या मिळाल्या त्या त्यांच्यामुळे मिळाल्या, हे कधी विसरता कामा नये, तोच माणूस मोठा होऊ शकतो। मी तर अनेक वेळेला सांगतो, बाबा आमच्या राजकारणामध्ये कोणी नव्हतं ना, आमचा बाप होता ना, भाऊ होता ना, चुलता होता ना, दादा होता ना, परदादा होता। हे जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे आज आम्ही इतके 42 वर्ष राजकारणामध्ये टिकून आहोत। मी 10 वर्ष नगरसेवक आणि 20 वर्ष आमदार आहे। भरतशेठ सुद्धा तीच आमची गत आहे, तेही 4 वेळा आमदार आहेत, तेही जिल्हा परिषद त्यांनी काढलेली आहे। परंतु आम्ही वावरताना, सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये वावरताना त्यांची भावना काय, त्यांचा काय दुःख आहे, काय सुख आहे, त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला कळतं। म्हणून मी दरवेळेला ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी कार्यकर्त्याला आवर्जून भेटतो, ते यासाठी की त्यांनी त्याच्या असलेल्या व्यथा जेव्हा सांगतो त्या टायमाला आपल्याला खरी परिस्थिती कळते। आमचा स्वभाव असा आहे, रामभाऊ कमी आवाजात बोललं तरी बातमी होते, मोठ्या आवाजात बोललं तरी बातमी होते, आणि आमच्या दोघांची बातमी झाली नाही तर ते चॅनलला कळत करमत नाही। परंतु एक लक्षात घ्या, आपण एक दृष्टिकोन ठेवला पाहिजे प्रत्येकासाठी। मी या ठिकाणी आता काही आमचे कार्यकर्ते आले, त्यांनी सांगितले की हॉस्टेलचं काय,
हॉस्टेल नाहीये हेच मला खऱ्या अर्थानं दुःखदायक आहे. मी महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना सांगितलेलं आहे, तुम्ही रस्त्यासाठी पैसे एखाद्या वेळेला मागू नका, नाल्यासाठी पैसे मागू नका. 2 वर्षामध्ये रस्ता खराब होऊन जातो. अरे रस्ता बनवणाऱ्याचं नाव कधी राहत नाही, परंतु असं काहीतरी हॉस्टेल बनवा, 50 वर्ष तुमचं नाव लोक घेतील ना. आणि म्हणून त्याच्यासाठी मी दरवेळेला त्यांना आग्रह करत असतो. 100 विद्यार्थ्याचं का 200चं काम नको, 500चं काम नको, रामभाऊ तुम्ही पुढाकार घ्या. मी मुलींच्या हॉस्टेलसाठी 10 कोटी आणि मुलांच्या हॉस्टेलसाठी 10 कोटी. संजय शिरसाट बोलत तसंच करतो आपल्या. आपण किसको अहो मी आता बागे त्या माटेगावला गेलो, अण्णाभाऊ साठेचं गाव आहे. काय अवस्था आहे तिथं? साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, ते घर जाऊन मी पाहिलं. आजही त्या घराला जायला रस्ता नाही हो. ज्या माणसाने पूर्ण हयात आपल्या या महाराष्ट्रासाठी घालवली, सगळीकडे फिरले, समाजासाठी फिरले, इतरांसाठी फिरले, सर्वांबरोबर राहिले. महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीमध्ये सुद्धा त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांचं घर जाऊन पाहिलं. आजही 7 पिढ्याचं जे काय दारिद्र्य असेल तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. तिथं तीच गोधडी आजही. त्या अण्णाभाऊचं स्मारक व्हावं म्हणून आम्ही जागा ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, तर काही लोकांनी विरोध केला. आम्ही दुसरी जागा पाहिली, आता मोठी जागा पाहिली. त्या ठिकाणी जागा पाहिली तर तिथलचे काही लोक पुन्हा कोर्टात गेले. आनंदाची गोष्ट सांगतो की आपण ज्याला हात लावतो ना त्याचं सोनं होतं म्हणतात ना, त्याच पद्धतीने ते कोर्टात गेले होते. आता 30 तारखेला निकाल लागला, ते लोक हारले ना आपण जिंकलो. आता या महिनाभरामध्ये तिथं आपण आता भूमिपूजन करणार आहे. अण्णाभाऊ साठेंचा इतका भव्य स्मारक त्या ठिकाणी करणार आहोत. त्याला आम्ही 25 कोटी रुपये दिलेत. 25 कोटी रुपये. चांगले काम करायला आमच्या मधला कोणताही कार्यकर्ता मागे राहणार नाही. आमचं कामच हे काय की काम करणं. आज या ठिकाणी मेळावा आहे, ज्या समाजाचा मेळावा आहे त्या समाजाचे 1-2 घरही माझ्या मतदारसंघात नसतील. मी का आलो यासाठी आलो की आपल्याला हे जे काही वंचित घटक आहेत ना, खऱ्या अर्थानं यांच्याकडे कुणाचं लक्षच नाहीये. यांना आपल्याला एकत्रित करून खऱ्या अर्थानं या मेन प्रवाहात आणलं पाहिजे. यासाठी धडपड आहे. काही लोक तर फक्त मतासाठी काय करायचं याचा विचार करतात. कुणाचं किती मतदान आहे, मग कोणी सोम्या गोम्या जरी असला, त्याचा समाज जर थोडासा पुढे मागे जर असतो ना, कधी त्याच्या पाठीवर हात ठेवतात आणि ज्याचा समाज छोटा त्याला लात मारतात. अशी परिस्थिती आपण पाहतोय. सगळ्याला बरोबर घेतलं तर काय चमत्कार घडू शकतो हे फक्त आपण त्यांना दाखवून देऊ. रामभाऊ या ठिकाणी कधी आम्हाला बोलवा. आम्हाला दरवेळेला कोणत्याही सार्वजनिक कामामध्ये काम करायला इंटरेस्ट आहे. भरत शेठ तर तुम्हाला आणखी जवळ आहे. मी जरी नाही आलो तर भरत शेठ माझ्यातर्फे येत जातील. घाट मात्याच्या खाली तोच आहे. फक्त घाट माता चढला की शांततेने ये. आता याची बातमी नका करू ना, तेव्हा असे म्हणले काही भरोसा नाही. आता हे आम्ही मजाक मध्ये म्हणलो तरी की झालं. भरत शेठला संजय शिरसाटने दिला इशारा. काही करतात लोक हे आजकाल. घरातला व्हिडिओ काढतात. आता घरामध्ये काय सुटमुटावर बसावं. तो माफ करून व्हिडिओ दाखवतात. तिकडे बाजूला सुटकेस पडली नोटा भरून. अरे एवढ्या कमी नोटा भरून का माणूस उघडा करून ठेवतो का? जास्त तर दाखवायचं म्हणजे पोझिशन खराब करून टाकले लोकांनी. चिंता त्याची नाही. दुश्मन कसे ते लक्षात ठेवलं पाहिजे. कुठपर्यंत पोहोचले ते लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या चांगल्या आपल्याला मिळालेलं पदाचा कसा त्यांना कुठेतरी डॅश कसा देता येईल याची ती पाहणी करतात. असं कधी घडतं का? पण ते घडतंय त्याच्याकडे लक्ष ठेवा. आपल्याला मोठं होऊ द्यायचं नाही. हे काही लोकांचं असं टार्गेट असतं. या टार्गेटला आपल्याला डॅश द्यायचा. म्हणून मी सामाजिक कल्याण खातं जेव्हा घेतलं, आता ती फक्त सगळ्यांना सांगतो, मी 1200 कोटी रुपये फक्त हे हॉस्टेलसाठी ठेवले. 1200 कोटी रुपये. 120 हॉस्टेल बनवायचे. आतापर्यंत माझ्याकडे 48च प्रस्ताव आले. जो लवकर प्रस्ताव पाठवेल त्याला पैसे द्यायला एका मिनिटामध्ये. मी ज्या आमदारांनी मला पत्र दिलेत त्यांना रायटिंग मध्ये दिले.
तुमचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे, कितीचा असो तो. म्हणून काम करताना चांगलं काम आपण करूया. या भागामध्ये आणखीन जे तुम्ही सांगितलंय, महसूल मंत्र्याची आपली बैठक लवकरच, मी आता उद्या कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये सुद्धा आपण त्यांना मी बोलतो, एक बैठक लावून घ्या. तालुक्याचा एक विकासाचा वेगळा आराखडा आपण तयार करा. राजकारण सोडून द्या. कोण आमदार आहे, कोण खासदार आहे, काम करायचं असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याला तो वाव मिळतो. आणि मला वाटतं तुम्हाला लवकरच आणखीन दुसरी संधी सुद्धा येणार आहे, याची कल्पना मला आहे. तुम्ही हे समजू नका देवेंद्र फडणवीस तुमच्या जवळचे, माझे लय जवळचे. त्या सभागृहामध्ये मी आता 20 वर्ष मलाही झालेत ना. म्हणून आमचे काही नाते संबंध जे आहेत ते तुमच्या कामाला येतील. म्हणून तुम्ही चिंता करू नका आणि एक ऍक्शन प्लॅन बनवा. तालुक्यामध्ये जेव्हा आपण काम करतो, मी माझ्या तालुक्यामध्ये काम करतो, भरत शेठ तर त्यांच्या मतदारसंघात काम करतात. एखाद्या माणसाला निवडून देताना पहिल्यांदा एकदा निवडून दिलं, दुसऱ्यांदा माणूस पुन्हा त्याला सगळं मागचं आराखडा पहा. आम्हाला तर 4-4 वेळेला ते थोबाडा घेऊन लोक मतदान करतात. चेहरा तोच. आमचे विरोधक म्हणतात नाही नाही पहिल्यांदा ना असाच निवडून आला, दुसऱ्यांदा नाही नाही थोडंसं काम केलं म्हणून दिसत, तिसऱ्यांदा आता ते येणारच नाही, आता ते गेलंच समजा. निवडून दिलं की नाही लोकांनी चांगल्या बातम्या देतात. चौथ्यांदा म्हणून 3-3 टप्प्यात झाल्या, आता चौथ्यांदा थोडी निवडून येतो. अरे चांगलं काम केलं तर नाही किती वेळा निवडून येऊ शकतो. आपलं तर गणपतराव देशमुखाचं आपल्या समोर उदाहरण आहे. चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी लोक असतात. म्हणून आता या ठिकाणी भरत शेठच्या तर्फे मी बोललेलो आहे. भरत शेठ आता बोलणार नाहीत असं गृहीत धरून तरी एखादा शुभेच्छा देऊनच टाकलं उभं तरी म्हणतील की भरत शेठला बोलू दिलं नाही. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. कधीतरी येऊ त्या टायमाला चांगल्या निश्चित गप्पा मारू. भरत शेठला विनंती करतो की आपण त्यांना मार्गदर्शन करावं.